सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया. आपल्या मानेमध्ये या आजारामध्ये नक्की काय घडत असतं ते आपण जाणून घेऊया. तर आपल्या मानेच्या भागामध्ये मणक्यांची अशी 7 हाडं असतात, ज्याला आपण सर्व्हायकल व्हर्टिब्री असं म्हणतात. या हाडांच्या मध्ये जसं आपल्या गाडीमध्ये शॉक ॲब्सॉर्बर सारखं काम करणारी वस्तू असते, त्याप्रमाणे एक गादी असते, त्याला डिस्क म्हणतात. या गादीचं काम काय? जेव्हा आपण मान हलवतो तेव्हा मानेला धक्का लागू नये म्हणून शॉक ॲब्सॉर्बर सारखी ही आपली डिस्क काम करत असते. पण जेव्हा वय वाढतं, आपल्या चुकीच्या सवयी, बसायच्या सवयी चुकीच्या असतात, पाण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्यातलं वंगण कमी व्हायला लागतं, ही गादी कोरडी होते, चपटी व्हायला लागते आणि त्यामुळं 2 मणक्यांमधलं अंतर कमी व्हायला लागतो, गॅप कमी व्हायला लागतो आणि नसांवरती दाब पडायला लागतो. या नसा दाबल्या गेल्यामुळं त्या वेदना थेट हातापर्यंत यायला लागतात. याला रेडिक्युलोपॅथी असे म्हणतात.